सुमारे 100 वर्षापूर्वीची ही गोष्ट। बेळगाव जवळच्या सुळेभावी गावात कोंकली नावाचं एक कुटुंब राहत होतं। त्या घरात मरणाच्या दारिद्र्याबरोबर संगीतासाठी कान आणि गाता गळा सगळ्यांच्याकडे होता। संध्याकाळ झाली की वडील पेटी तबला काढायचे आणि घरातली 2 थोरली मुलं आणि वडील असे गायला बसायचे। त्यांचा जो धाकटा मुलगा होता शिवपुत्र, तो आसपास खेळत असायचा, पण कधी त्यांच्याबरोबर गायला बसला नाही। एका संध्याकाळी अशीच मैफल जमली होती। घरातले सगळेजण गात होते आणि अचानक शिवपुत्र गायला लागला। त्यांनी कुठलं साधं सुद्धा बालगीत गायलं नाही, तर टप्पा हा जो गायला अवघड प्रकार असतो त्या प्रकारात संगीतबद्ध केलेलं एक नाट्यगीत म्हणून दाखवलं। हे काय अद्भुत घडलं ह्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं। दोन्ही मोठ्या भावांनी शिवपुत्राला उचललं आणि 2 तंबोराच्या मध्ये जाऊन बसवलं। त्या क्षणापासून त्या 2 तंबोरांची साथ शिवपुत्रांनी कधीच सोडली नाही। हा शिवपुत्र म्हणजे आपले कुमार गंधर्व।